तर नारायण राणेंबद्दल भरत गोगावले हे खरं बोललेत असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। मारामारी खून करून पक्ष वाढवण्याचे संकेत देण्यात आला होतात का असंही त्यांनी विचारलंय। असं म्हणाले की सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्य बाळासाहेबांचा कार्यकर्ता हा भांडण करून, तंटे करून, सर्वसामान्यांना न्याय देऊन, अंगावर केसेस घेऊन मोठा आलेला असतो आणि खुनासारखे गंभीर आरोप सुद्धा त्यांच्यावर लागलेले असतात। खून करणं आणि खुनाचे आरोप असणं हे वेगवेगळं आहे। त्यामुळे त्यांच्या केलेल्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावून मीडियाने उगाच काहीतरी वातावरण तापवून याच्या मागची भावना काय याचा विचार करावा। खुनाच्या आरोपावर अनेक लोकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु नंतर ते निर्दोषत्व सिद्ध होत। खुनाचे आरोप असू द्या किंवा मारामारीचे आरोप असू द्या, गुंडगिरीचे आरोप असू द्या, राजकीय पक्षाचे नेते म्हटल्यानंतर त्यांच्यावर जी काही आंदोलनाचे गुन्हे आहेत ते होतच राहतात। भरत गोगावलेंनाच मला असं वाटते प्रमुख प्रवक्ता मंत्रिमंडळाचा केलं पाहिजे। आणि मला असं वाटते 100 दिवसाचा जो अहवाल आला त्यात पहिला शीर्षामध्ये त्याची सुरुवात त्यांनी केली पाहिजे की बा या 100 दिवसामध्ये या सरकारने काय मिळवलं। आपण अनेक आमदारांना सांगितलं, बघितलं असेल की तुम्ही या हातपाय तोडा, मी बसलोय तुमचा टेबल जामीन करायला। अशी माणसं आपण गेल्या अनेक वर्षामध्ये बघितलेली आहेत आणि ह्याचाच खऱ्या अर्थाने सुतोवाच